सुमारे 2000 वर्षापूर्वी आपल्या देशात असा एक माणूस होऊन गेला की ज्याने लिहिलेल्या ग्रंथामुळे अख्ख्या जगाला हे कळले की हाऊ टू कन्वर्ट पिटफॉल्स इन टू लॉन्च पॅड्स, हाऊ टू मेक राईट असोसिएशन्स, द इम्पॉर्टन्स ऑफ थॉट बिफोर ॲक्शन, साम दाम दंडभेद म्हणजे काय, अँड डॉक्युमेंटेशन फॉर फ्युचर जनरेशन्स. तो ग्रंथ होता अर्थशास्त्र आणि त्या लेखक होता आर्य चाणक्य. तर आता आपण चाणक्याच्या आवडत्या विषयाची म्हणजेच स्ट्रॅटेजीची काही प्रेझेंटेशन्स पाहूयात. मी इन्स्ट्रॉन टेक्नॉलॉजीज टीमला स्टेजवर बोलवते. Good afternoon, everybody. We are Fantastic Four from Instron Technologies. माझ्यासोबत आहे ब्युटिफुल स्नेहा, शार्प रोहित फ्रॉम फायनान्स आणि कैवल्य स्लाइड्सवर. आणि माझं नाव धनंजय मोरेश्वर कोण, नामी काफी है. थँक्यू TLC फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. We are mainly working in 3 segments: digital factory solution, process skid plants आणि टेस्ट बेंच सिस्टम. डिजिटल फॅक्टरी म्हणजे आपल्याकडे स्वतःचं IoT प्लॅटफॉर्म आहे प्लॅन्टॉन. त्याच्या थ्रू आम्ही एंड टू एंड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचे सोल्युशन्स देतो. प्रोसेस किडमध्ये पायलट प्लॅन्ट्स प्रोव्हाइड करतो R&D लॅब्स करता. आणि टेस्ट बेंचेसमध्ये आम्ही इंडक्शन मोटर मॅन्युफॅक्चररला कंप्लीट सेटअप बनवून देतो. वर्ष 2022. काय स्नेहा, काय चाललंय सध्या सेल्समध्ये? अरे काय चालणार आहे, सेल्स म्हटल्यावर खूप सारं प्रेशर, तीच ती घिसीपिटी कहाणी. मग बाकी फायनान्स काय म्हणताय? फायनान्सचं काय वेगळे, फायनान्सचं अरे यार अरे काय चालू आहे आपल्या कंपनीची अवस्था तुम्हाला माहिती आहे आणि काय चालू आहे इथे. सर 2 मिनिटं थांबा, 5 मिनिटात बोलूया. सॉरी सर, ॲक्च्युली खरंच आपल्या कंपनीची अवस्था खरंच खूप गंभीर आहे आणि आम्हाला काही अडचणी पण आहेत. काय अडचणी आहेत? सर खूप कमी कस्टमर्स कडून लीड्स मिळत आहेत आणि रेव्हेन्यू पण जनरेट होत नाहीये, इनकन्सिस्टंट रेव्हेन्यू आहे. हो सर, आपण वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरतोय, पण तरी पण त्याचा व्यवस्थित असा परिणाम दिसत नाहीये. तर त्यामुळे प्रॉब्लेम. आता काय करायचं? ठीक आहे, याच्याकरता मी TLC सोबत चर्चा करतो आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतो. ओके सर, चालेल, डन. अशा प्रकारे TLCचे मार्गदर्शन घेऊन आता बघूया TLC ने काय उपाय दिलेत. टीम, आनंदाची बातमी. अरे वा. आपल्याला छान मार्गदर्शन मिळालंय आणि स्ट्रॅटेजीचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि एक उत्तम कानमंत्र पण दिला आहे. काय मंत्र दिलाय? सांगतो. मंत्र छोटा तंत्र सोपे परी यशस्वी ठरले ते, नीती साधी टीम शिस्तीची 10x गोल साधते रे. करा ABP रिव्ह्यू न चुकता, ध्येय तुमचे नक्की असता, सुस्तील अनेक मार्ग रे. मंत्र छोटा तंत्र सोपे परी यशस्वी ठरले ते. ग्राहक आपला नक्की ओळखा, नेटवर्क वाढवून प्रवास होता, करेक्ट लीड मिळतील रे. मंत्र छोटा तंत्र सोपे परी यशस्वी ठरले ते. काम घ्यावे कौशल्याचे, शक्ती क्षमता पुरस्काराचे, मोठे उड्डाण नक्की रे. मंत्र छोटा तंत्र सोपे परी यशस्वी ठरले ते. नीती साधी टीम शिस्तीची 10x गोल साधते रे. अरे वा, पण नेमकं करायचं काय? अरे आपल्याला नेमकं अॅन्युअल बिझनेस प्लॅन करायचा आहे, वार्षिक नियोजन. त्याच्यामध्ये गोवा आयडेंटिफाय करायचा आहे. गोवा? अरे तो नाही, गोल ऑब्जेक्टिव्ह ऍक्शन. अच्छा. म्हणजे छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज मधनं सुधारणा करायची आहे. गो ग्लोबल म्हणजे व्हॅल्यू पार्टनर आयडेंटिफाय करायची आहे. डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी रोल आउट करायची आहे. ERP इम्प्लिमेंट करायचा आहे आणि निवडक डिफेन्सचे प्रोजेक्ट पण करायचे आहेत. आणि पैशाचं काय? अरे तू फायनान्स वाला आहे म्हणून तुला कुठे पैसाच दिसतो का? फायनान्सला हलक्यात घ्यायचं नाही हा. हो, फायनान्स पण महत्वाचं आहे. फायनान्स तर महत्त्वाचं आहेच, पण टीम बिल्डिंग ही महत्त्वाची आहे. ट्रस्ट एकमेकांमध्ये असेल तर आपण नक्कीच नव्या उंचीवर जाऊ. काही महिन्यानंतर परिस्थिती बदलते आणि टीममध्ये आता कॉन्फिडन्स दिसतोय आणि एकत्रित काम करतायत. अरे स्नेहा, काल तो प्रोसेस किटचा वेबिनार झाला, कसा रिस्पॉन्स होता? अरे मस्त, फंटास्टिक. आतापर्यंत आपण 5 वेगवेगळ्या टॉपिक्स वरती वेबिनार केला आहे. त्यामध्ये आपल्याला 500+ रजिस्ट्रेशन्स मिळाले आहेत आणि त्यामुळे लिंक्डइन वरती फॉलोअर्स पण वाढले आहेत. आणि आपला व्हॅल्यू पार्टनरचा प्रोग्राम पण सक्सेसफुल होताना दिसत आहे. 15 कोलॅबरेशन झाले आहे, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या लीड वाढले आहेत. आणि डिफेन्सचे जे सिलेक्टिव्ह प्रोजेक्ट आपण केले होते ते पण फायनल माइलस्टोनला पोहोचताना दिसत आहे. आणि सर, इनकन्सिस्टंट रेव्हेन्यू सुद्धा आता स्ट्रीमलाईन होताना दिसतोय. आपला डोमेस्टिक बिझनेस 59% आणि इंटरनॅशनल 41% झाला आहे. बरोबर. वर्ष 2024. टीम काय आहे, Q1 Q2 चे रिझल्ट बघितले का? किती मोठा गड्डा आहे.
अरे सर, आपल्याला नवीन कस्टमर्स कडून बिझनेस नाही मिळते आणि जो एक्झिस्टिंग कस्टमर कडून पण जो आपण एक्सपेक्ट केलाय तोही एक्झिक्यूट होत नाहीये. आणि ऑपरेटिंग सायकलचं काय, ती पण तर वाढतीये. हो, अशा प्रकारे आता आपल्याला प्लॅन ए चालत नाहीये ना, लेट अस गो फॉर अ प्लॅन बी. काय प्लॅन बी काय आहे? प्लॅन बी म्हणजे स्वॉट स्ट्रॅटेजी. सोर्स स्ट्रॅटेजी म्हणजे काय? अरे एस म्हणजे स्ट्रेंथ, डब्ल्यू म्हणजे विकनेस, ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आणि टी म्हणजे थ्रेट्स. अच्छा, आता मला सांगा. सुख सुख म्हणजे म्हणजे नक्की नक्की काय अरे मी असते? कॉम्पिटिशन बद्दल बोलतोय. की कॉम्पिटन्सी का? अच्छा, त्या आहेत ना आपल्या प्रोसेस नॉलेज, ऑडिटचा अप्रोच आणि इंटरनॅशनल प्रेझेन्स पण आहे. आणि ऑटोमेशन नॉलेज. हो, ते पण तर आहेच. म्हणजेच आपण जर की कॉम्पिटिशनवरनं कोर कॉम्पिटन्सी ज्या इव्हॅल्युएट करताय तीच म्हणजे आपली स्ट्रेंथ आहे. हो, आणि कॉम्पिटन्सी बघूनच तर कस्टमर आपल्याला ऑर्डर्स देतात. पण तरी पण आपल्याकडे ऑर्डर्स कमी काय आहेत? नेमकं पाणी मुरतंय कुठे? अरे ये. त्याच्याकरता आपल्याला कस्टमरला समजणे महत्त्वाचे आहे, त्याची मानसिकता समजणं महत्त्वाची आहे आणि मानसिकताच्या समोर त्याची नेमकी गरज काय आहे, एक्झॅक्ट नीड काय आहे ती पण समजणं गरजेचं आहे. कस्टमरची आपल्या कंपनीबद्दलची असली इमेज दॅट इज PUV आणि आपली कॉम्पिटन्सी याच्यातली जी गॅप आयडेंटिफाय केली तरच आपण व्यवस्थित स्ट्रॅटेजी बनवू शकू. अच्छा, याचा सोडचा आणि याचा संबंध काय? सांगतो. मेनली ज्या प्रत्येक बिझनेसला ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट दोन्ही नेहमीच असतात. पण आपल्याला जेव्हा पेस्टल ॲनालिसिस करतो म्हणजे वेगवेगळे व्हेरिएबल्स जे आहे पॉलिटिकल, एन्व्हायरमेंटल, सोशल, इकॉनॉमिकल आणि लिगल याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह म्हणजे जे ऑपॉर्च्युनिटीज आणि निगेटिव्ह म्हणजे थ्रेट्स हे दोन्ही आयडेंटिफाय करता येतात. अच्छा, म्हणजे जिथे अपॉर्च्युनिटीज आणि कोर कॉम्पिटन्सी मॅच होतात ती आपली स्ट्रेंथ झाली तर. परफेक्ट. म्हणजेच आपली जिथे गॅप आहे म्हणजे PUV इमेज आणि कॉम्पिटन्सी मधली गॅप ती म्हणजे आपली विकनेस आहेत. आणि ज्या पेस्टल ॲनालिसिसमध्ये आपण जे पॉझिटिव्ह पॉईंट काढले आपल्या बिझनेस करता त्या आपल्या ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि जे थ्रेट्स काढले म्हणजे निगेटिव्ह पॉईंट्स काढले ॲनालिसिसवरनं ते आपल्या थ्रेट्स आहे. आता मला सांगा तुम्हाला SWOT म्हणजे काय समजलं? हो सर, SWOT म्हणजे आपला स्ट्रेंथ्स. तर स्ट्रेंथ्समध्ये आपलं येतात पायलट प्लांट, ओपन कल्चर, नंतर IT OT इंटिग्रेशन, हे आपल्या स्ट्रेंथ्स आहेत सर. बरोबर. हो, आणि जर डिझाईन्स मध्ये आपल्या एरर्स ऑकर होतात किंवा इन्सफिशियंट आपल्याकडे स्किल मॅनपॉवर आहे आणि त्या स्कोप पण क्लिअर नसतो तर आपल्या विकनेसेस झाल्या. बरोबर. आणि CO2 इमिशन, डिजिटायझेशन, मेक इन इंडिया सारखे इनिशिएटिव्ह या आपल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. येस, आणि न्यू प्रोजेक्ट डेव्हलपमेंट डिफेन्स रिलेटेड पर्टिक्युलरली जो टाइम लागतो तो झाला किंवा अँटी इंडिया पॉलिसीज आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड्स हे आपले थ्रेट झाले. बरोबर. हो. आता आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहे ज्या या SWOTवरनं आपण आयडेंटिफाय केल्या आहे त्या म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे. जसं आता आपण हो, म्हणूनच आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्किड प्लांटला प्रमोट करतोय आणि CO2 एक्स्ट्रॅक्शन आणि रिकव्हरीला ॲज अ स्टँडर्ड प्रोडक्ट म्हणून डेव्हलप करतोय. अच्छा, म्हणून माझ्याकडे कोलॅबरेशनसाठी नवनवीन NDAs येत आहेत तर. हो रोहित, ती आपली आहे ST स्ट्रॅटेजी आणि स्नेहा सांगितलं ती आहे आपली SO स्ट्रॅटेजी. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आपण स्कोप डॉक्युमेंट आता स्टँडर्डाइज केलं आहे जे आपला वन ऑफ द विकनेस पॉईंट होता ती म्हणजे आपली WT स्ट्रॅटेजी. ओके, आणि आत्ताच एका मिडल ईस्ट मधून एका कस्टमरनी आपल्याला प्रोसेस स्किड रिलेटेड एक टेस्टोमिनियल ही दिला आहे आणि त्यांनी आपलं कौतुकही केलं आहे स्किड प्लांट वरती. पण प्रोसेसचं काय? अरे प्रोसेस तर महत्त्वाची आहे, ते आपण CPOC मेथोडॉलॉजीनी बिड नो बिड, ऑर्डर ट्रान्सफर आणि असे वेगवेगळ्या प्रोसेस स्टँडर्डाइज करतोच आहे की. हो, आणि म्हणून तर त्याच्यामध्ये कॉस्ट अनालिसिस करण्याकडे रोहितकडे फॉर्म्स येत आहेत आणि असं केल्याने ऑर्डर्स पण आपले इन्क्रीज होतील आणि KRA मीट होतील आणि KRA मीट झाल्याने आपलं अप्रायझल्स पण होतील. येस, अप्रेझल. हे नवीन ऑर्डर्स आण बरं का. हो, नक्कीच. असं केल्याने आपली 10x ग्रोथ पक्की. Let's grow grow together. थँक्यू TLC. थँक्यू बागवे. आणि थँक्यू बागवे सर फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू टीम इन्स्ट्रॉन ते पाठीमागे थांबायचं कारण पुढच्या प्रेझेंटचं QA सेशन होणार आहे. फक्त मला तुम्हाला एक विनंती सगळ्यांना करायची आहे, तुम्ही पुण्यात आहात किंवा तुम्ही पुणेकर आहात ते विसरून जा. बरं नाही, शेजारचा वाजवतोय का नाही तर मी टाळी असं करू नका. नॉर्मली आपण अरे हा वाजवतोय का मी वाजवणार असं करू नका. सगळ्यांनी जोरात त्या टाळ्यांचं होऊन जाऊ दे गजर. टीम इन्स्ट्रॉन नाम तो सुना ही होगा. तुम्हाला एक प्रश्न आहे की SWOT ॲनालिसिस करणं हे काय म्हणजे तुम्ही लिहिलंय सगळ्यांना वाटलं की झालं आता सोपं असतं पण ते करताना तुम्हाला बरेच चॅलेंजेस आले असतील तर असे काही तुम्ही चॅलेंजेस सांगू शकता का?
हो चॅलेंजेस आले बऱ्यापैकी. मेनली ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स यांच्यामध्ये डिफरन्शिएट करताना थोडंसं जास्त कस लागला. आणि आपल्याला माहिती असतं की आपल्या कॉम्पिटन्सी खूप आहे, आपण लिहिताना 15-20 लिहितो, पण नेमक्या कोर कॉम्पिटन्सी कोणत्या जिथे आपल्याला यश मिळू शकतं ते एक आयडेंटिफिकेशनला थोडंसं आमच्या कोर टीमला आम्ही ब्रेन स्टॉर्मिंग करायला लागलं. आणि मुख्य म्हणजे जी SO स्ट्रॅटेजी आहे ती बाय डिफॉल्ट होत होती, पण WT म्हणजे विकनेस आणि थ्रेट आणि ST स्ट्रॅटेजीमध्ये काम करताना जरा लागलं आणि त्याचे फळ आम्हाला दिसायला लागली. त्या स्ट्रॅटेजीवर काम केल्यानंतर प्रोसेसमध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या. बऱ्याचशा इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये इंटरनॅशनल इमेज सांभाळावी लागते, तर WTमुळे आम्हाला फायदा झाला त्याच्यात. ओके ग्रेट.